हॅलो व्ह्यूवर्स. जसं की तुम्हाला माहिती आहे, MSBT यावेळी फायनल इयर स्टुडंटची ऑनलाईन MCQ टाईपमध्ये एक्झाम घेणार आहे. तर या एक्झामसाठी फॉर्मॅट कसा असेल क्वेश्चनचा किंवा काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याची एक प्रोबॅबिलिटी किंवा एक फॉर्मॅट टाईप MCQज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर कोर्स आहे मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, ॲब्रिव्हिएशन इज MEE, कोर्स कोड इज 22625. तर बेसिकली या लेक्चरमध्ये आपण युनिट 1 सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट्स याचे जे MCQ आहेत किंवा याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर हे जे फर्स्ट युनिट आहे याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, तर ऑल डेफिनेशन्स, ज्या सगळ्या डेफिनेशन्स या बेसिक डेफिनेशन या युनिटमध्ये आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल शॉक, म्हणजे वेगवेगळे शॉकच्या व्हॅल्यू आहेत, आपल्याला करंटच्या व्हॅल्यू आहेत, तर त्याचे रिझल्ट्स काय होऊ शकतात ते. त्यानंतर प्रिकॉशन अगेन्स्ट इलेक्ट्रिकल फायर, त्यानंतर टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स, वेगवेगळ्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, त्याच्यावरती काय क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात तर ते. आणि लास्ट वन इज द अर्थिंग. अर्थिंग हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती मोस्ट ऑफ द प्रोबॅबिलिटी आहे की याच्यावरती क्वेश्चन्स फ्रेम होतील. ओके, तर आपण वन बाय वन आता क्वेश्चन्स डिस्कस करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, एनी मेथड और प्रोसेस और टेक्निक विच कॅन मिनिमाइज अनवॉन्टेड इव्हेंट और ॲक्सिडेंट इज कॉल्ड एज. ॲक्च्युली हा पहिला जो क्वेश्चन फ्रेम केला आहे तो डेफिनेशनवरती आहे की एनी मेथड, प्रोसेस और टेक्निक विच कॅन मिनिमाइज, अशी प्रोसेस किंवा टेक्निक जी मिनिमाइज करते एखाद्या ॲक्सिडेंटला किंवा अनवॉन्टेड इव्हेंटला, तर त्याला आपण काय म्हणतो, सेफ्टी, हजार्ड, ॲक्सिडेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटी, ही ज्याचे ऑप्शन्स आहेत. तर याचा आन्सर आहे, आन्सर इज सेफ्टी. ओके, आन्सर इज सेफ्टी, कारण की सेफ्टी घेऊनच किंवा सेफ्टी प्रिकॉशन घेऊनच आपण काय करू शकतो, एखाद्या ॲक्सिडेंट किंवा अनवॉन्टेड इव्हेंट काय करू शकतो, त्याची जो इफेक्ट आहे किंवा जो रिझल्ट होणार आहे तो आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. सो फर्स्ट आन्सर इज, क्वेश्चन 1चा आन्सर आहे आन्सर ई. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, डॉट डॉट इज अ पोटेन्शियल कंडिशन अवेटिंग टू बी कन्वर्टेड इनटू अन अनवॉन्टेड इव्हेंट और ॲक्सिडेंट. आणि ऑप्शन्स आहेत, ए सेफ्टी, बी हजार्ड्स, सी ॲक्सिडेंट आणि डी रिस्पॉन्सिबिलिटी. तर याच्यामध्ये तो काय विचारतोय की अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं, अशी कोणती कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की ते पोटेन्शियल तो कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, तर अनवॉन्टेड इव्हेंट किंवा ॲक्सिडेंटमध्ये. तर ही जी डेफिनेशन आहे ती बेसिकली कशाची डेफिनेशन आहे, बी हजार्डची. हजार्ड इज अ पोटेन्शियल कंडिशन अवेटिंग टू बी कन्वर्टेड इन टू अन अनवॉन्टेड इव्हेंट ऑर ॲक्सिडेंट. सो क्वेश्चन 2चा आन्सर आहे आन्सर बी. ओके, हजार्ड्स म्हणजे काय, समजा एखादी आपण वेळी बाईक जर खूप जास्त स्पीडमध्ये चालवत असेल तर आपण प्रोबॅबिलिटी जास्त असते की त्यावेळी ॲक्सिडेंट होईल, म्हणजे एखादी कंडिशन की जिचं ॲक्सिडेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. आणि इलेक्ट्रिकलमध्ये बघायला गेलं तर एखाद्या समजा इन्सुलेशन आहे, एखाद्या लाईव्ह कंडक्टरवरती इन्सुलेशन आहे आणि ते जर वीक होत चाललं असेल, तर वीक झालं तर काय होणार आहे, जास्त वीक झालं तर शॉर्ट सर्किट तिथं टेक्स प्लेस होऊ शकतं. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हीट प्रोड्यूस होणार, हीटमुळं फायर होऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट किंवा रिझल्टिंग इन टू इलेक्ट्रिकल शॉक होऊ शकतं. म्हणजेच काय, इन्सुलेशन ऑन लाईव्ह कंडक्टर बिकम्स वीक, ही काय झाली, ही कंडिशन झाली. इन्सुलेशन ऑन लाईव्ह कंडक्टर बिकम्स वीक ही काय झाली, कंडिशन झाली. आणि त्या कंडिशनमुळं काय झालं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, हजार्ड्स. सो दिस कंडिशन इज हजार्ड्स. ओके, सो हजार्डची आपण डेफिनेशन बघितली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट मे रिझल्ट, जर इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट झाला तर त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो, तर फर्स्ट बॉडी ऑफ इंजुरी, बर्निंग ऑफ अ पार्ट ऑफ बॉडी, डेथ ऑफ अ पर्सन और ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट झाला तर इलेक्ट्रिकल करंट ह्युमन बॉडीमध्ये फ्लो होतो. आता त्या करंटची किती स्ट्रेंथ आहे किंवा करंटची किती व्हॅल्यू आहे त्याच्यावरती बॉडी इंजुरी होणार आहे किंवा बर्निंग एखादा पार्ट होईल किंवा त्या पर्सनची डेथ होणार, हे डिपेंड आहे. पण इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट झाल्यामुळं ह्यापैकी काहीही होऊ शकतं. या केसमध्ये त्याचा आन्सर काय, डी ऑल ऑफ द अबव. देन क्वेश्चन नंबर 4 इज 100 to 200 मिलीएम्पियर करंट फ्लोज थ्रू द ह्युमन बॉडी, देन रिझल्ट्स. समजा 100 ते 200 मिलीएम्पियर करंट फ्लो झाला एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये, तर त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो. आणि ऑप्शन्स आहेत, ए नॉट पेनफुल, बी मीडियम बट पेनफुल, सी सिव्हिअर मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन, ब्रिदिंग बिकम्स डिफिकल्ट, अँड लास्ट वन इज द हार्ट स्टॉप अँड इन्स्टंट डेथ. तर ज्यावेळी 100 किंवा 200 मिलीएम्पियर करंट फ्लो होतो एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये, तर त्या केसमध्ये काय होतं, हार्ट स्टॉप होतं आणि इन्स्टंट डेथ होते. तर ह्याचा आन्सर काय, आन्सर डी. जो 1 to 4 मिलीएम्पियरपर्यंत करंट असतो तो नॉट पेनफुल असतो. ओके,
हा जो 1 to 4 मिली अँपिअरपर्यंत करंट आहे तो नॉट पेनफुल आहे, की तो आपल्याला बॉडीला सेन्स करता येत नाही. 4 to 15 मिली अँपिअरपर्यंत जो करंट असतो तो मीडियम असतो, म्हणजे तो आपली बॉडी सेन्स करू शकते आणि तो थोडा पेनफुल असतो. 15 to 50 मिली अँपिअरपर्यंत जो करंट आहे तो मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि त्याच्यामुळं ब्रीदिंग बिकम्स डिफिकल्ट, म्हणजे श्वास घ्यायला अडचण होते. 50 to 100 मिली अँपिअरपर्यंत जो करंट असतो त्याच्यामुळे व्हेंट्रिक्युलर फॅब्रिलेशन आणि मे रिझल्ट इन डेथ. व्हेंट्रिक्युलर फॅब्रिलेशन म्हणजे ही एक मेडिकल टर्म आहे की ज्या केसमध्ये पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामुळे काय होते तर पेशंटची सडनली किंवा रिझल्ट इन टू डेथ. आणि 200 मिली अँपिअर इतका जर करंट फ्लो झाला तर त्या केसमध्ये हार्ट स्टॉप होतं आणि इन्स्टंट डेथ होते. ह्याच्यापेक्षा जर जास्त करंट झाला तर त्या केसमध्ये त्या ह्युमनची बॉडी बर्न होऊ शकते. तर हे अशा प्रकारचा क्वेश्चन याच्यावरती डिझाईन होऊ शकतो की तुम्हाला करंटची व्हॅल्यू दिली जाईल आणि त्याचे रिझल्ट्स काय असू शकतील तर हे विचारलं जाईल. तर ही एक शक्यता आहे की अशा प्रकारचा क्वेश्चन डिझाईन होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड्स ऑन विच फॅक्टर. म्हणजे शॉकची सिव्हिरिटी किती आहे हे कशावरती डिपेंड असतं. तर आन्सर आहे, ऑप्शन्स आहेत ए सप्लाय सिस्टीम, डी सी और ए सी. म्हणजे जर तुमची सप्लाय सिस्टीम ए सी आणि डी सी असेल त्याच्यावर डिपेंड आहे का. रेजिस्टन्स ऑफ बॉडी, सी व्होल्टेज अँड करंट स्ट्रेंथ ऑफ द सिस्टीम अँड ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजे आन्सर इज डी. कारण की जी सिव्हिरिटी शॉक आहे ती ह्या तिन्ही फॅक्टरवरती डिपेंड असते. तुमचा सप्लाय डी सी आहे का ए सी, त्या बॉडीचा रेजिस्टन्स किती आहे आणि व्होल्टेज करंटच्या व्हॅल्यू किती आहेत किंवा स्ट्रेंथ काय, ह्या तिन्ही फॅक्टरवरती तुमच्या शॉकची सिव्हिरिटी डिपेंड असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन डज नॉट फॉलो बाय द इलेक्ट्रिकल सुपरवायझर. आता आपल्याला एक चार्ट होता की डज आणि डोंट, म्हणजे इलेक्ट्रिकल सुपरवायझरनं कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. तर या केसमध्ये काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन डज नॉट फॉलो बाय इलेक्ट्रिकल सुपरवायझर. आणि ऑप्शन दिल्यात, यूज करेक्ट साईज अँड क्वालिटी फ्यूज वायर व्हाईल रिन्यूइंग ब्लोन फ्यूज. म्हणजे एखादा फ्यूज गेला असेल तर त्या केसमध्ये रिन्यू करताना करेक्ट साईजची आणि क्वालिटी फ्यूज वायर वापरणं तर हे केलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ही डज कंडिशन आहे. सेकंड बघा, टेस्ट रबर ग्लोव्ज पिरियॉडिकली. ही पण डज कंडिशन आहे. जे रबर ग्लोव्ज वर्कर्स यूज करतात तर ते पिरियॉडिकली त्यांची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेक केली पाहिजे. त्यानंतर यूज वायर विथ पुअर इन्सुलेशन, नाही, यूज वायर विथ गुड इन्सुलेशन, म्हणजे ही डोंट कंडिशन आहे. त्यानंतर लास्ट बघा, प्लेस रबर मॅट्स इन फ्रंट ऑफ इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड्स. तर ही डज कंडिशन आहे, कारण की जे इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे तिथं रबर मॅट प्लेस करणं ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याचं आन्सर झालं डी. म्हणजे ही जी कंडिशन आहे सी, आन्सर इज सी, की यूज वायर विथ पुअर इन्सुलेशन ही डोंट कंडिशन. आपल्याला काय करायला पाहिजे, यूज वायर विथ गुड इन्सुलेशन पाहिजे, पुअर इन्सुलेशन नसलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होऊ शकतो की इलेक्ट्रिकल सुपरवायझरबद्दल डज किंवा डोंटच्या कंडिशन विचारले जातील आणि त्यातल्या समजा डोंटबद्दल विचारलं, आता या क्वेश्चनमध्ये आपण डोंटबद्दल डिस्कस केले, तर 3 डजच्या कंडिशन असतील आणि एक डोंटच्या असेल. किंवा जर डजबद्दल विचारलं तर डोंटच्या 3 कंडिशन असतील आणि एक डजचं असेल. ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा, क्लास ए फायर इज यूज्ड अगेन्स्ट विच फायर. म्हणजे क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. तर असे फायर्स असतात. मग क्लास ए फायर म्हणजे कुठली, तर ऑप्शन ए आहे, फायर इन्व्हॉल्व्स वूड, पेपर, क्लॉथ अँड रबर. ज्या फायरमध्ये वूड, पेपर, क्लॉथ, रबर हे इन्व्हॉल्व असतात तर त्या फायरला क्लास ए फायर म्हणतात. की नेक्स्ट ऑप्शन आहे क्लास बी मध्ये बघा, ऑप्शन बी, क्लास फायर इन्व्हॉल्व्स लिक्विड, ग्रीसेस, पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ऑप्शन सी, फायर इन्व्हॉल्व्स फ्लेमेबल ग्लासेस, लिक्विफाईड ग्लासेस. आणि ऑप्शन डी, फायर इन्व्हॉल्व्स कंबस्टिबल मेटल्स सच ॲज सोडियम, मॅग्नेशियम, झिंक अँड पोटॅशियम. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन इज ए. ज्या ही क्लास ए फायरमध्ये हे इन्व्हॉल्व्स असतात. त्यानंतर क्लास बी हे जे लिक्विफाईड ग्रीसेस आणि पेट्रोलियम प्रोडक्ट आहे तिथं ही झाली क्लास बी. त्यानंतर जी फायरमध्ये फ्लेमेबल गॅसेस किंवा लिक्विफाईड ग्लासेस असतात त्यांना फायर क्लास सी फायर म्हणतात. आणि लास्ट वन इज द ज्यामध्ये मटेरियल असतात मेटल्स तर त्यांना काय म्हणतात, क्लास डी फायर. ओके, तर अशा प्रकारचा पण क्वेश्चन्स तुम्हाला डिझाईन होऊ शकतो. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 8, विच आर द फायर एक्सटिंग्विशर्स यूज्ड अगेन्स्ट इलेक्ट्रिकल फायर. हा थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की इलेक्ट्रिकल फायर झाली तर त्यावेळी कुठल्या टाईपचा फायर एक्सटिंग्विशर तुम्ही यूज कराल. ऑप्शन आहे ए, ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स, बी, कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर्स, ऑप्शन सी, मेथिल ब्रोमाइड एक्सटिंग्विशर्स, ऑप्शन डी, कार्बन डायऑक्साइड गॅस
एक्सटिंग्विशर्स अँड ऑप्शन ई ऑल ऑफ द अबव. तर ह्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन करेक्ट आहे, कारण की हे चारही पण जे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत ते आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिकल फायरच्या अगेन्स्ट यूज करू शकतो. तर आन्सर इज ई. आता ह्याच्याशिवाय 2-3 एक्सटिंग्विशर्स आहेत, ते म्हणजे फोम एक्सटिंग्विशर, वॉटर एक्सटिंग्विशर आणि सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर. तर हे इलेक्ट्रिकल फायरमध्ये यूज केले जात नाही. समजा जर इलेक्ट्रिकल फायर झाला, इलेक्ट्रिकल फायर म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल करंटमुळं किंवा शॉर्ट सर्किटमुळे जर फायर झाली असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल फायर. तर हे जे फोम एक्सटिंग्विशर, वॉटर एक्सटिंग्विशर आणि सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स आहेत ह्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतात आणि वॉटर हे कसं आहे, कंडक्टिंग आहे. त्यामुळे आपण काय करू शकत नाही, हे एक्सटिंग्विशर काय करू शकत नाही, इलेक्ट्रिकल फायर जर झाली तर त्या केसमध्ये यूज करू शकत नाही. आणि हे 4 काय करू शकतो, यूज करू शकतो. तर हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा. पर्पज ऑफ अर्थिंग इज, ऑप्शन आहे ए सेफ्टी टू पर्सोनेल, बी फायर प्रोटेक्शन, सी प्रोटेक्शन अगेन्स्ट इलेक्ट्रिक शॉक अँड ऑल ऑफ द अबव. अँड आन्सर इज ऑल ऑफ द अबव. जे अर्थिंगचं पर्पज आहे तिन्ही पण अर्थिंगचे पर्पज आहेत. ह्याच्यामुळं सेफ्टी पण मिळते, फायर प्रोटेक्शन होऊ शकतं आणि इलेक्ट्रिकल शॉकपासून पण प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. म्हणजे खाली जे ऑप्शन दिले त्याच्यापैकी कोणता असा आहे की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होत नाही. फर्स्ट, विदाऊट मेंटेनिंग डिसिप्लिन, तर हा नाही, याच्यामुळे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होणार जर तुम्ही मेंटेनिंग डिसिप्लिन व्यवस्थित उभे नाही केला तर. त्यानंतर लॅक ऑफ नॉलेजमुळे सुद्धा इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होऊ शकतो. निग्लेक्टिंग द ऑर्डर ऑफ सुपरवायझर, जर तुम्ही सुपरवायझरच्या ऑर्डर निग्लेक्ट केला तर त्यामुळे देखील इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि डी, यूज प्रॉपर सेफ्टी डिव्हाइसेस, तर हे कॉज नाही आहे. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर सेफ्टी डिव्हाइसेस यूज केला तर त्याच्यामुळे तुम्ही सेफ राहू शकता. त्यामुळे हे कॉज, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होण्याचा हा कॉज नाही. तो आन्सर काय, आन्सर इज डी. Then next is question number 11. What are the causes of fire due to electrical fault? म्हणजे कुठले कुठले कॉजेस आहेत की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिकल फॉल्ट होऊ शकतो. ओके, तर फर्स्ट ऑप्शन आहे ओव्हरलोडिंग ऑफ मशिनरी, बी फेल्युअर ऑफ अर्थिंग सिस्टम, सी लूज कनेक्शन अँड डी ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे, सिम्पल क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द अबव. की ह्या सगळ्या कारणामुळे काय होऊ शकतं, इलेक्ट्रिकल फॉल्ट आणि फायर होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. व्हाय CO2 एक्सटिंग्विशर यूज्ड इन मोस्ट ऑफ द ॲप्लिकेशन. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर. तर क्वेश्चन काय आहे की CO2 एक्सटिंग्विशर आपण मोस्ट ऑफ द ॲप्लिकेशनमध्ये का यूज करतो. तर त्याचे ऑप्शन्स आहेत, इफेक्टिव्ह कूलिंग, बी यूज ऑन लाईव्ह इलेक्ट्रिक सर्किट, सी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड डी ऑल ऑफ द अबव. आता हे जे पहिले 3 ऑप्शन आहेत हे CO2चे ॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे CO2 एक्सटिंग्विशर हा इफेक्टिव्ह कूलिंगमध्ये इफेक्टिव्ह असतो. त्यानंतर तुम्ही लाईव्ह सर्किटला हा यूज करू शकता CO2 एक्सटिंग्विशर. त्यानंतर CO2 हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, तो कंडक्टिंग मटेरियल नाही तर तो काय, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. त्यामुळे हे तिन्ही पण त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि ह्या 3 ॲडव्हान्टेजेसमुळं जो CO2 कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर आहे तो काय केलं जातं, मोस्ट ऑफ द ॲप्लिकेशनमध्ये यूज केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. अर्थ पोटेन्शियल इज, तर अर्थचं जे पोटेन्शियल आहे ते किती असतं. ऑप्शन ए 0, बी इन्फानाईट, सी मीडियम अँड डी स्मॉल. तर जे अर्थचं पोटेन्शियल असतं ऑलवेज टेकन ॲज अ 0. जे अर्थचं पोटेन्शियल असतं ते काय करतो आपण नेहमी किती कन्सिडर करतो, इट विल बी ऑलवेज अ 0 व्होल्ट. ओके, नेक्स्ट, द अर्थ वायर अँड अर्थ इलेक्ट्रोड रेझिस्टन्स इज. म्हणजे जी अर्थ वायर तुम्ही यूज करणार आहात, एखादं मशीन असेल, सपोज हे मशीन आहे आणि या मशीनपासून तुम्ही जर एखादी अर्थ वायरनं अर्थ इलेक्ट्रोडपासून काय केलं आहे, अर्थिंग केलेलं आहे. ओके, तर या अर्थ वायरचा आणि या अर्थ इलेक्ट्रोडचा रजिस्टर कसा असला पाहिजे. तर ऑप्शन ए आहे व्हेरी हाय, ऑप्शन बी व्हेरी स्मॉल, ऑप्शन डी मीडियम अँड ऑप्शन डी इज नन ऑफ द अबव. तर ह्याचा आन्सर आहे व्हेरी स्मॉल. म्हणजे ही जी वायर आहे आणि हा जो अर्थ इलेक्ट्रोड आहे याचा रजिस्टर तुम्ही जितका कमी ठेवाल तितकं चांगलं आहे, कारण की ह्या मशीनचा रजिस्टर ह्याच्यापेक्षा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, जेणेकरून आणि करंट काय करतो ऑलवेज फॉलो लो रेझिस्टन्स पाथ. म्हणजे हा रेझिस्टन्स जर मशीनचा रेझिस्टन्स जास्त असेल तर हा करंट सगळा कुठं फ्लो होणार आहे, अर्थकडे, कारण की ह्याचा रेझिस्टन्स जर ह्याच्यापेक्षा कमी असेल तर. म्हणून अर्थ वायर आणि अर्थ इलेक्ट्रोडचा रजिस्टर काय करायचा, नेहमी जितका कमी ठेवता येईल तितका पॉसिबली ठेवायचा. म्हणजे याचा आन्सर झालं, आन्सर इज बी व्हेरी स्मॉल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. द अर्थ इलेक्ट्रोड शुड बी केप्ट. जो अर्थ इलेक्ट्रोड आहे तो शुड बी केप्ट
प्लेट असू दे किंवा दोन प्रकारचे अर्थिंग आहेत, प्लेट अर्थिंग आणि पाईप अर्थिंग. तर त्याच्यामध्ये अर्थ इलेक्ट्रोड आपण कसा प्लेस केला पाहिजे. ऑप्शन ए आहे व्हर्टिकल, बी हॉरिझॉन्टल, सी व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल आणि डी नन ऑफ द अबव. तर याचं आन्सर आहे ए व्हर्टिकल. जो अर्थ इलेक्ट्रोड असतो तो नेहमी काय करायचा, व्हर्टिकली प्लेस करायचा. मग कुठलंही प्लेट अर्थिंग असू दे, अदरवाईज पाईप अर्थिंग असू दे, दोन्ही केसमध्ये तुम्ही हा जो अर्थ इलेक्ट्रोड आहे तो काय करायचा, व्हर्टिकली प्लेस करायचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, न्यूट्रल अर्थिंग इज ऑल्सो नोन ॲज. न्यूट्रल अर्थिंगचं दुसरं नाव काय किंवा त्याला काय म्हटलं जातं. ऑप्शन ए प्रोटेक्टिव्ह अर्थिंग, बी सिस्टीम अर्थिंग, सी मशीन अर्थिंग आणि डी नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे आन्सर बी सिस्टीम अर्थिंग. न्यूट्रल अर्थिंगलाच दुसरं नाव काय, सिस्टीम अर्थिंग. आणि जे प्रोटेक्टिव्ह अर्थिंग आहे त्याला काय म्हटलं जातं, आणखीन एक नेम त्याचा आहे तर जनरल अर्थिंग. जनरल अर्थिंग. सो ऑप्शन इज आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17, अर्थ रेजिस्टन्स फॉर लार्ज पॉवर सबस्टेशन इज. म्हणजे जे लार्ज पॉवर स्टेशन आहे त्याचा अर्थ रेजिस्टन्स किती असला पाहिजे. ऑप्शन ए 0.5 ओहम, बी 1 ओहम, सी 2 ओहम, डी 8 ओहम. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 0.5 ओहम. जे लार्ज पॉवर स्टेशन आहे ते लार्ज पॉवर स्टेशनचा जो अर्थ रेजिस्टन्स असला पाहिजे खूप कमी, म्हणजे 0.5 ओहम. जे मेजर सबस्टेशन्स असतात त्यांचा असतो 1 ओहम, स्मॉल सबस्टेशनचा असतो 2 ओहम आणि एखादी अदर केस असेल तर त्या अदर केसमध्ये काय असतो 8 ओहम. तर हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की लार्ज पॉवर सबस्टेशनचा अर्थ रेजिस्टन्स किती असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18, इन प्लेट अर्थिंग साईज ऑफ प्लेट इज. आता प्लेट अर्थिंगमध्ये आपण दोन प्रकारच्या प्लेट वापरतो, एक असते कॉपर प्लेट आणि दुसरी असते GI प्लेट. आता ह्या केसमध्ये काय दिले, इफ यू यूज कॉपर प्लेट. जर कॉपर प्लेट यूज करायला असेल, आपण एखादं प्लेट अर्थिंग केलं आणि त्या केसमध्ये आपण कॉपर जी प्लेट यूज केली आहे ती कॉपर मटेरियलची असेल तर त्याची साईज काय असेल. तर फर्स्ट आहे 60x60 इंटू 3.8 mm, बी 60x60 6.35 mm, सी आहे 60x60 4.18 mm आणि ऑप्शन डी आहे 60x60 7.35 mm. जर कॉपर प्लेट आपण यूज केली तर कॉपर प्लेटची साईज ही असते 60x60 इंटू 3.18 mm. ही झाली कॉपरसाठी, दिस इज फॉर कॉपर मटेरियल. आणि जर तुम्ही GI मटेरियल यूज केलं म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्नची जर प्लेट यूज केली तर त्यासाठी ऑप्शन बी. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन यामध्ये टॅकल होतात. तर तुमचा आन्सर काय, आन्सर इज ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, ऑन व्हिच फॅक्टर अर्थ रेजिस्टन्स डिपेंड. कोणत्या फॅक्टरवरती अर्थ रेजिस्टन्स डिपेंड असतो. ऑप्शन ए अर्थ ऑफ इलेक्ट्रोड, ऑप्शन बी मॉइश्चर, ऑप्शन सी NaCl अँड ऑप्शन डी इज ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. कारण की तुम्ही इलेक्ट्रोडला किती डेप्थमध्ये प्लेस करताय त्याच्यावरती त्याचा अर्थ रेजिस्टन्स डिपेंड असतो. तिथं मॉइश्चर कंटेंट किती आहे त्याच्यावरती अर्थ रेजिस्टन्स डिपेंड असतो. आणि NaCl म्हणजे साल्ट किंवा जे सॉईलमध्ये असणारं साल्टचं कंटेंट, तर त्याच्यावरती पण अर्थ इलेक्ट्रोड डिपेंड असतो. म्हणून ऑप्शन काय तुमचा, आन्सर काय, आन्सर इज डी ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, अकॉर्डिंग टू IE रूल द सप्लायर शॉल प्रोव्हाइड अँड मेंटेन ऑन द कन्झ्युमर प्रिमायसेस सुटेबल. म्हणजे अकॉर्डिंग टू IE रूल्स, वेगवेगळे IE रूल्स आहेत. तर त्या IE रूल्सनुसार जो कोणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो त्यानं कन्झ्युमरच्या प्रिमाइसमध्ये काय कुठलं टर्मिनल प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर त्याचा आन्सर आहे बी. तर त्यानं अर्थ टर्मिनल प्रोव्हाइड केलं पाहिजे, मेंटेन आणि प्रोव्हाइड केलं पाहिजे. ओके, सो हे सगळे क्वेश्चन्स होते की जे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात किंवा अशा प्रकारचे, हेच विचारणार नाहीत पण अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला डिझाईन होऊ शकतात जेणेकरून स्टुडंटना हेल्प होईल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा तुम्ही स्टडी करताना तुम्हाला देखील ॲनालिसिस करता येईल. ओके, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग.